सर्वप्रथम सगळ्यांना जय भीम जय शिवराय. करूया आजच्या ब्लॉगला सुरुवात. तर आजचा माझा मेनू होता गरम गरम बेसन आणि भाकरी. भाकरी जास्त नव्हत्या करायच्या, त्याच्यामुळं मी अगोदर भाकरी झटपट करून घेतल्या. आणि बेसन कसं मस्तपैकी गरम गरमच छान लागतं, म्हणून मी नंतर ते बेसन बनवणार होते, म्हणजे जेवणाच्या 5 ते 10 मिनटं अगोदर. आता काही जरी स्वयंपाक करायचा ठरला तर मला हेच समजत नाही, मला उशीर कसा लागतो काय माहिती. असो, मला माहिती आहे मला उशीर कशामुळं लागतो. पिऊची सारखी माझ्या मध्ये मध्ये लुडबुड चालू असते आणि मला भीती वाटते तिला चटका वगैरे बसतो की काय, म्हणून माझं सगळं हळूहळू चालू असतं तिच्याकडं लक्ष देत देत. मग मी बेसनासाठी लागणारा मस्तपैकी कांदा, टमॅटो, कोथिंबीर, मिरच्या, लसूण जे जे पाहिजे ते मस्तपैकी चिरून घेतलं. कढीपत्ता नाही चिरला बरं का, कढीपत्ता तसाच आहे. आणि नंतर मिरची, लसूण, जिरे, हे मोहरी, हे सगळं मी बारीक कुटून घेतलं. आणि मी मिक्सरला बारीक नाही करीत किंवा कापून नाही टाकीत. हे असं कुटल्यामुळं बेसनाला एक वेगळ्याच प्रकारची टेस्ट येते. तुम्ही एकदा अशा पद्धतीने ट्राय करून बघा. आणि त्याच्यानंतर ते कुटल्याच्यानंतर सगळी माझी तयारी झाल्याच्यानंतर मी घेतलं होतं बेसन बनवायला. आता बेसनासोबत तर अजून काहीतरी खायला पाहिजे की नाही, म्हणून यांनी पोंगे आणलेले होते. आता आमच्या भागात याला पोंगे म्हणतात, यांच्या इकडं बांबू म्हणतात. आता कोणाच्या भागात काय काय म्हणतात प्लीज कमेंट करून सांगा. मस्तपैकी मी पोंगे तळून घेतले आणि ते तळल्याच्या नंतर मी कॅरी बॅगेत ठेवले आणि नंतर बेसन बनवायला घेतलं. त्यातलं तेल थोडंसं कमी करून घेतलं, कारण बेसनाला जास्त तेल लागत नाही. मस्तपैकी असं बेसनपीठ चाळून घेतलं. आता चाळून काय घेतलं, कारण की याच्यामध्ये काही घाण असेल तर ती निघूनच जाते. पण जेव्हा आपण बेसन बनवतो तेव्हा त्याच्यामध्ये असे जे गोळे गोळे किंवा गाठी गाठी राहतात, ते राहत नाही असं चाळल्यामुळे. मस्तपैकी असं चाळून घेतलं आणि चाळल्याच्या नंतर ते चमच्याच्या साहाय्याने कालवून बेसनामध्ये सोडून दिलं. म्हणजे जे आपण ठेवलेलं होतं ते, जे आपण शिजायला ठेवलेलं होतं कढईमध्ये कांदा, टोमॅटो वगैरे त्याची जी फोडणी मी शिजायला ठेवली होती, ती मी जरा वेळ शिजू देते. त्याच्यानंतरच मी त्याच्यामध्ये हे बेसन पीठ असं मस्तपैकी कालवून टाकून देते. आणि मग मी मस्तपैकी हे त्याच्यामध्ये पाणी टाकून चमच्याच्या साहाय्याने बेसन पीठ असं कालवून घेतलं आणि नंतर ते कढईत सोडलं. इतकं मस्त बेसन झालेलं होतं ना. आता तोपर्यंत बेसन कढतंय किंवा शिजतंय, तोपर्यंत मी पिहूला पण जेवण चारून घेतलं आणि नंतर आम्ही जेवायला बसलो. इतकं मस्त बेसन झालं होतं. एकदा तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आणि प्लीज माझ्या व्हिडिओला कमेंट करत जा. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.